Hello guys, welcome back to my YouTube channel. If you are new to my channel, I'm Renuka Raut. I'm a model, content creator. आणि येस, पटपट जाऊन मी इकडे साईडला माझं इंस्टाग्रामचं देखील पेजचं स्क्रीनशॉट देईल. पटपट जाऊन इंस्टाग्रामला पण फॉलो करा आणि यूट्यूबला पण जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बेसिकली तुम्हाला थंबनेलवरून तर समजलंच असेल की आपला आजचा व्हिडिओ असणार आहे गेट रेडी विथ मी. बट गेट रेडी विथ मी फॉर वॉट? सो गेट रेडी विथ मी फॉर वन ब्रँड शूट. सो खूप दिवसांपासून मला हा व्हिडिओ बनवायचा होता, बट सगळं म्हणजे बॅकग्राऊंड हे मेकअपच्या व्हिडिओसाठी मोस्टली मला असं वाटतं की बॅकग्राऊंड थोडंसं असं सटल वगैरे असलं पाहिजे. सो मी फायनली आज मी गावाला आली आहे आणि मी असा विचार केला की दिस इज द ग्रेट बॅकग्राऊंड फॉर दिस व्हिडिओ. सो म्हणून मी हा व्हिडिओ बनवते आज. हां येस, सो एका ब्रँडचं रील करायचं होतं मला. सो मी ते PR इकडेच घेऊन आली आणि मग मी विचार केला की मी असाही मेकअप करणारच होते. सो एक छानसा लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ गेट रेडी विथ मी सुद्धा बनवून टाकते. आणि फायनली हा व्हिडिओ मी बनवते आहे कारण मला खूप दिवसांपासून असं मी रेडी होताना मला व्हिडिओ बनवायचा होता, बट दरवेळी असं घाईघाई होऊन जायची आणि मग मी नव्हतं बनवत. बट दिस इज द व्हिडिओ. सो ह्याच्यामध्ये मी सांगणार पण आहे, म्हणजे तुम्हाला ह्याच्यामध्ये बघायला पण मिळणार आहेत की मी ॲक्च्युअलमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट्स यूज करते. माझ्याकडे जास्त असे काय मेकअपचे प्रोडक्ट्स नाही आहे, खूप थोडेसे आहेत. त्याच्यामधूनच मी कसं मेकअप करते आणि एकदम नॉर्मल मी आता लुक ठेवणार आहे माझा. सो वाईप करून झाला आहे फेस. नाव विल स्टार्ट विथ आर स्किन केअर आणि डिरेक्टली मेकअप. आता मेकअप करताना मला नाही वाटत एवढं स्किन केअर वगैरे दुसऱ्या काहीची गरज आहे. सो विल डिरेक्टली स्टार्ट विथ आर मेकअप. मग स्किन केअरमध्ये मी फक्त मॉइश्चरायझर आणि लिप बाम यूज केलं आहे. माझ्या फाउंडेशनची बॉटल फुटली होती, सो मी ह्यामध्ये असं काढून ठेवलं. फाउंडेशन पण मी एकदम थोडंसं घेणार आहे कारण मला एकदम नॅचरल लुक हवा आहे. अगदी छोटंसं थोडंसं घेतलं आणि त्याच्यामध्ये मी मिक्स करते. जर तुम्ही माझ्या आधीपासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल मी फाउंडेशनमध्ये मला मॉइश्चरायझर यूज करून म्हणजे मिक्स करून वापरायला आवडतं आणि त्याने टेक्स्चर खूप छान मिळतो कारण स्किनला. सो हे मी ते थोडंसं घेतलं आणि फाउंडेशन तर छान प्रकारे मिक्स करून घेतलं. त्याची कन्सिस्टन्सी पण खूप छान होऊन जाते. म्हणजे अगदी जसं टिंटेड सनस्क्रीन्स वगैरे काम करतात किंवा BB क्रीम CC क्रीम काम करतात ना, तसं फाउंडेशन आपलं काम करतं. असं झालेलं. एकदम हा एक्झॅक्ट टोन आहे माझा. फॉरएव्हर 52चं फाउंडेशन आहे माझं. थोडंसं ह्यानी म्हणजे माझं कारण मेन की मी का मॉइश्चरायझर यूज करते ह्या फाउंडेशनमध्ये, तर फॉरएव्हर 52चं थोडंसं येलोइश वाटतं आणि माझं स्किन टोन पण थोडासा वॉर्ममध्ये येतो. स्किन टाईप वॉर्ममध्ये थोडासा. तर त्यामुळे मी त्याच्यामध्ये तसं यूज करते मिक्स करून. पण जर तुम्ही मिक्स केलं ना, म्हणजे जरी दुसरे पण कोणते तुम्हाला यूज करायचे असतील फाउंडेशन, तुम्हाला एकदम सटल बेस हवा आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये मॉइश्चरायझर कोणतंही मॉइश्चरायझर यूज केलं तर त्याने बेस खूप छान होतो असं मला वाटतं. मी एवढाच बेस करते, म्हणजे मला अजिबात जास्त असं केकी होईल असं नाही आवडत. सो मी एवढंच ठेवलं आहे आणि मी आईसच्या खाली जास्त नाही लावलं आहे.
कारण मी एक लाईट कलरचा कन्सिलर यूज करणार आहे आईसच्या खाली. म्हणजे मी लावले बट एकदम थोडंसं. हे पण मी हातावर काढून घेणार आहे एकदम थोडं. हा एक शेड लाईटर आहे माझ्या स्किनसाठी. आईसच्या खाली म्हणजे ज्या ज्या पार्ट्सला आपल्याला हायलाईट करायचं आहे मेकअपमध्ये तिकडे हे लावायचं. नोजच्या मिडला थोडंसं इथे. स्विस ब्युटीचं ब्लश, क्रीम ब्लश आहे. सो मी अजून पावडर नाही लावली आहे, तर सेट करायच्या आधी थोडंसं लावून घेते. बेस बसवण्यासाठी मी फॉरएव्हर 52चीच पावडर यूज करणार. बनाना पावडर आहे ही युजली सगळ्याच स्किन टोन्सला मॅच होते. म्हणजे मला होती तर डस्की टू नॉर्मल स्किन टोनला होऊ शकते असं मला वाटतंय. थोडी थोडी लावायची, नाही तर आपण बेस्ट नॉर्मल केला आणि जर पावडर जास्त लावली तर केकी दिसणार. छान आहे ही, बट ह्याच्यामध्ये असे पार्टिकल्स आहेत, मे बी दिसत असतील. हा इथे दिसतात. सो लावून झाल्यावरती म्हणजे असं नाही आहे की त्याचं काही डिसएडव्हान्टेज वगैरे आहे की काय. छान आहे ते निघून जातात आपोआप. एकदा पावडर पफने लावून झाल्यावरती एकदा ब्रश फिरवायचा फक्त त्याच्यावर आणि मग यू आर रेडी टू गो. नॉट रेडी टू गो, पुढचा मेकअप करायसाठी आपण रेडी असतो. मग सगळं हे जे एक्सेस प्रोडक्ट राहिलं आहे पावडरचं सगळं रिमूव्ह करून घेऊ. हे युरोप गर्लचं आय शॅडो पॅलेट आहे. मी हेच ॲज अ कॉन्टर, ॲज अ आय शॅडो आणि ॲज अ ब्लश यूज करते. हे जे 4 शेड्स आहेत कॉर्नरचे हे ब्लश म्हणून यूज करते. ऑरेंज आणि पिंक मोस्टली यूज होतो ब्लशसाठी. सो आय शॅडो तर आपण एवढं यूज करत नाही, एकदम थोड्या प्रमाणात करतो. सो मी हेच यूज करते आणि हे खूप छान आहे. त्याचे पिगमेंट्स पण खूप मस्त आहेत एकदम. जसं की मी आधीही सांगितलेलं, माझ्याकडे एकदम थोडे प्रोडक्ट्स आहेत. थोड्या प्रोडक्ट्सनीच तुमचा मेकअप खूप छान होऊ शकतो. फक्त तुम्हाला कोणते प्रोडक्ट्स घेतले पाहिजे तुमच्या स्किन टाईपनुसार, तुमच्या स्किन टोननुसार ते तुम्हाला समजले पाहिजे. फिक्सरसाठी मी यूज करते फॉरएव्हर 52 अगेन. फॉरएव्हर 52 ऑलमोस्ट म्हणजे 50% प्रोडक्ट्स ह्यांचे खूप छान आहेत. म्हणजे ह्यांचं कॉम्पॅक्ट पण मी यूज केलं होतं, बट ते मला माझ्या शेडनुसार नाही एवढं छान गेलं. जे मी शेडनुसार घेतलं होतं बट तरीसुद्धा ते थोडं ब्लॅकिश वाटायचं म्हणजे थोड्या वेळानंतर. सो मला ते नाही चांगलं गेलं. सो जेवढे प्रोडक्ट्स मी वापरले त्याच्यापैकी ते आणि अजून एक लाईट शेडचं कन्सिलर होतं ते पण मला सूट नाही झालं. सो म्हणजे त्याची जे काय बोलतो आपण कन्सिस्टन्सी किंवा लावल्यावरती जे होतं त्याने थोडंसं काळं पडल्यासारखं मला होत होतं. बट बाकी हे जे प्रोडक्ट्स आहेत जसं की बनाना पावडर किंवा मग जे अधोगरचं जे डार्कवालं कन्सिलर होतं ते फार छान आहे. आणि हा पण खूप छान आहे. हा मी ऑलमोस्ट सगळ्या मेकअप आर्टिस्टकडे बघितला आहे, म्हणजे जे बिगनर्स असतात. वर्ष झाली मी हे वापरते आणि ह्याची एक्सपायरी अजूनही 1.5 ते 2 वर्ष आहे. सो छान आहे. सो लाईट शेड घ्यायचं सगळ्यात आधी, प्रोडक्ट डस्ट करून घ्यायचं आणि पूर्णच डोळ्यावरती त्याला थोडं थोडं हे सगळे प्रोडक्ट. जर तुमची स्किन टोन माझ्यासारखा असेल, तुमचं स्किन टाईप नॉर्मल टू ड्राय असेल, म्हणजे आता सध्याला माझं नॉर्मल टू ड्राय आहे बट असं माझी स्किन फार ऑइली आहे, तर तुम्ही जे पण प्रोडक्ट्स मी आता यूज केलेत ना ते सगळे तुम्ही अगदी तुमच्या स्किन टोनवरती म्हणजे तुमच्या फेसवरती तुम्ही यूज करू शकता मेकअप आणि स्किन केअरसाठी. स्किन केअरचा मी अजून पण मला वाटतं एक व्हिडिओ टाकला आहे, तो मी खाली टाकेल. इन्स्टाला टाकला की यूट्यूबला मला आठवत नाही, पण नसेल टाकला तर मी परत टाकेल आणि इथे ह्या व्हिडिओमध्ये पिन करेल त्याची व्हिडिओची लिंक. असं एकदम लाईट
करून घ्यायचं. एकदम लाईटचा बेस द्यायचा आपल्याला ह्याला. आणि तो झाल्यावरती ह्याच्यातलाच जो ब्राऊन शेड आहे तो घेणार आहे मी. थोडासा प्रोडक्ट टेस्ट करायचं आहे. आणि आता फक्त जी लाईन असते आपली त्याच्यावरती मी फिरवून घेणार आहे तुला. सेम शॅडो क्रिएट करून घ्यायची थोडीशी. आणि येस, आता मी ब्लॅक घातलाय त्यामुळं फक्त मी जो हा कलर आहे ना एकदम थोडासा घेणार आहे, एकदम थोडासा. आणि तो इकडे जो कॉर्नर आहे ना त्याला इथे ब्लेंड करणार थोडं, एकदम नॉर्मली. इकडे पण सेम. आता आपलं राहिलं लिपस्टिक आणि हायलायटर. ब्लश मला वाटतं थोडासा अजून ब्लश लागणार आहे. पहिलं लिपस्टिक लावून घेऊयात आणि त्यानंतर मी हायलायटर लावेल. सो लिपस्टिकसाठी मी स्विस ब्युटीचा डार्क चॉकलेट हा शेड यूज करणार आहे. मी मोस्टली हा शेड यूज करते. हा एकदम डार्क आहे पूर्ण स्विस ब्युटीच्या पॅलेटमधला. मी ह्याला फक्त जी लाईन आहे, लिप लाईन आहे ती करून घेते. मला लाईट लिप शेड्स आवडत पण नाही आणि ते मला सूट पण होत नाही. म्हणजे सूट होत नाही त्यामुळेच आवडत नाही ऑब्व्हियसली. त्यामुळे मी नेहमी माझ्याकडे तुम्ही डार्क लिपस्टिक्स, डार्क लिप लायनर्सच बघणार. एक छोटासा ब्रश आहे त्यानं मी लाईन क्रिएट केलेली असते ना ती फक्त ह्याने मर्ज होते. आणि आता मार्सची ही लिप लायनर आहे. आता याचा शेड गेलाय, अशी आहे, हा कलर आहे. सो मी ही मध्ये एकदम लावणार थोडीशी. वा, खूप सुंदर वाटतं. आणि आता अशा प्रकारे मी माझा लिप ग्लॉस विसरलेली आहे. सो मी जुगाड काम चलाव वॅसलीन लावते आणि सेम ब्रशनी ज्याने मर्ज केलं होतं त्याच्यावर तो घ्यायचा आणि येस, नाईस. आता राहिला आहे आयब्रोज. आयब्रोजसाठी मी यूज करते हिलरी रोडाचं आयब्रो ड्रॉइंग. त्याच्यामध्येच हा एक ब्रश आहे आणि दिस इज सो युजफुल. सो आधी मी क्लीन करून घेते जे पण एक्सेसिव्ह प्रोडक्ट, पावडरचे पार्टिकल्स वगैरे असतील ते सर्व निघून जातील. मला आयब्रोज फील करायची एवढी गरज नाही अशी. सो मी एकदम लाईट फील करते फक्त स्टार्टिंग आणि कॉर्नर्स. आता ह्याच्यामधला माझा हा एक जो आहे तो पूर्ण फुटून पडून गेला. सो मी आता हे दोन्हीचं कॉम्बिनेशनमध्ये थोडंसं यूज करणार आहे. त्याचं पण जे एक्स्ट्रा प्रोडक्ट आहे ते मी हातावरती इथे काढून घेतलं. मी फक्त समोरून आयब्रोज आर डन. मी फक्त क्लीन केलं आहे आणि थोडंसं समोर इथे फक्त लाईन देण्यासाठी केलं आहे. लायनर केलं. लायनर हे झुडिओचं आहे, खूप छान आहे. आणि मला असे लायनर्स जास्त छान वाटतात. म्हणजे ते लागतात फार स्मूथली, जास्त मेहनत घ्यावी लागत नाही. एकदम लाईट लावणार आहे मी कारण एकदम बेसिक ठेवायचं. येस, डन. मस्कारा इज फ्रॉम मालियो. रोडाचा यूज करत होते आणि
हा छान आहे आणि फार छान पटकन असं लेंदिंग इफेक्ट आल्यासारखा वाटतो आणि फार छान लेंदिंग इफेक्ट आल्याचा होतो लगेचच. सी द डिफरन्स. आणि मस्कारा इज माय फेवरेट पार्ट. मस्कारा नाही लावला ना कधी म्हणजे मेकअप करून तर मला एकदम अधुरा अधुरा वाटतं. हायलायटर हिलरी रोडाचा आहे. छान आहे पण जास्त असं इफेक्टिव्ह नाही आहे. म्हणजे पटकन ह्याचं प्रोडक्ट उडून जातं खूपच फास्ट. असं काम चलाव इज ओके. म्हणजे काम चलाव आहे. काय बोलते आज काय माहिती. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला की असं होतं. जोकर नाही दिसत ना मी. शाईन स्प्रे जर असताना आता 6 खूप छान प्रकारे काम झालं असतं आपलं कारण छान वाटतं. सो मी थोडंसं पटकन एक्सरसाइज करते. हिअर्सला पण थोडंसं स्टाईल करते आणि आपण पुन्हा भेटू.